आज आपण पाहणार आहोत पावभाजी। तर इथे मी 4 लोकांसाठी पावभाजी बनवते आहे। यासाठी इथं मी 4 मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत। प्रत्येक पर्सनला 1 बटाटा असं कन्सिडर करून। 1 वाटी कॉलीफ्लॉवर घेतलेला आहे, 1 वाटी वाटाणे घेतलेले आहेत, अर्धी वाटी गाजर आणि छोटेसे बीटचे तुकडे, अर्ध बीटचे तुकडे घेतलेले आहेत। ह्या सगळ्या भाज्या आपल्याला शिजवून घ्यायच्यात आणि त्यांची नंतर पेस्ट करून म्हणजे एकदम मॅश करून घ्यायच्यात। सो यामध्ये लागेल तेवढं पाणी, अगदी भाज्या भिजेपर्यंत पाणी टाकायचं आहे। तुम्ही हवं तर प्रेशर कुकरसुद्धा करू शकता या भाज्यांना। आणि आपल्याला एक पेस्ट तयार करून घ्यायची जी लाल कलर येण्यासाठी। त्यासाठी इथे मी 3-4 लाल मिरची, काश्मीरी लाल मिरची घेतलेल्या आहेत, 10-12 लसूणच्या पाकळ्या आणि छोटासा आल्याचा तुकडा। या सगळ्याची आपल्याला पाण्यामध्ये पाणी टाकून थोडंसं पेस्ट करून घ्यायचं आहे। सो तुम्ही बघू शकता असं छान लाल कलर, यामुळेच भाजीला लाल कलर येतो। आणि भाज्या शिजवून घेतल्यानंतर त्यांना आपल्याला छान मॅश करून घ्यायचं आहे। जर मॅशर नसेल तर तुम्ही थोडंसं मिक्सरलाही फिरवू शकता, अगदी थोडंसं। सो आता भाजीसाठी आपल्याला एका पॅनमध्ये मी 1 मोठा चमचा तेल आणि 1 टेबलस्पून बटर, मोठा चमचा बटर घेतलेले। यामध्ये 2 मध्यम आकाराचे कांदे अगदी फाईनली चॉप केलेले आहेत आणि कांद्याला चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। सो कांदे असे कम्प्लिटली ट्रान्सलुसंट झाल्यानंतर यामध्ये आपण टोमॅटो टाकणार आहोत। टोमॅटोमध्ये पण थोडंसं अर्धा चमचाभर मीठ टाकायचं, म्हणजे टोमॅटो लवकर शिजले जातात। आणि टोमॅटोला पण छान मॅश करून घेतल्यानंतर जे आपण पेस्ट तयार केली आहे मिरचीची ती टाकायची आणि थोडंसं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं हे सगळं। इथे तुम्ही टोमॅटोची प्युरीसुद्धा यूज करू शकता। आणि मग तेल सुटलं ना या सगळ्या मिक्सरला की मग यामध्ये 2 चमचे पावभाजीचा मसाला, रेडीमेड पावभाजीचा मसाला मी इथे यूज केलेला आहे, तो टाकायचा। आणि मग यामध्ये आपण ज्या मॅश केलेल्या भाज्या आहेत त्या टाकून मिक्स करून घ्यायचं। हे सगळं मिश्रण नीट मिक्स केल्यानंतर यामध्ये थोडंसं अजून एकदा तुम्हाला हवं तर मॅश करू शकता इथे। आणि मग चवीपुरतं मीठ टाकायचं आणि थोडंसं पाणी, जेवढी कन्सिस्टन्सी तुम्हाला पातळ घट्ट हवी त्या अकॉर्डिंगली पाणी टाकून लास्टला यामध्ये थोडंसं 1 चमचाभर बटर टाकायचं आणि आपली पावभाजी तयार आहे। सो तुम्ही इथं कलर बघू शकता किती छान कलर आलेला आहे पावभाजीला। ते काश्मीरी रेड चिली पावडर जर नसेल तर तुम्ही रेड चिली पावडर, जी काश्मीरी रेड चिली पावडर असते ना तीच यूज करायची, तिनेच छानसा कलर येतो भाजीला। सो कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता। व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग।